नमः सीतेभ्यः। ॐ नमः सीतेभ्यः। ॐ नमः सीतेभ्यः। श्री राम कथा सुनाएंगे हम, सुनना बालक की तरह तुम। श्री शांति विद्या सन्मति के नंदन, भूल अगर हो जाए तो इस बालक को क्षमा ही कर देना, देना तुम ही तुम। श्री राम कथा सुनाएंगे, प्रभु राम उर में आएंगे। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। दो भाइयों ने खुर्ची त्यागी, तभी रामायण है घटी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। अपने घर में महाभारत नहीं, रामायण की करो तैयारी। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम ही कहना है। जो बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरुवर श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नकर आचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवासवान कांतिरत्न आचार्य गुरु श्री चंद्रसागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भव्य जी हो। आचार्य भगवान रविसेन स्वामीजी कृत पद्म पुराण जी या ग्रंथाच्या आधारे श्री राम कथेची वाचना चालू आहे आणि या राम कथेच्या माध्यमातून आचार्य भगवान रविसेन स्वामीजी प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर प्रकाश टाकत आहेत। आणि कालच्या भागामध्ये आपण प्रसंग बघितला होता की निश्चित रूपाने वनमालेचा विवाह लक्ष्मणाशी झाला आणि त्याचबरोबर जिला कालकन्या म्हटलं जायचं तिच्या वडिलांच्या सगळ्या शक्त्यांना जिंकून जित पद्मा बरोबर सुद्धा विवाहाची तयारी चालू होती आणि तिथं आपलं रामायण थांबलं होतं। तिथं आपली गाडी आलती आणि स्टॉप झाली, विये संपले होता। एक गोष्ट लक्षात घ्या, सगळी तयारी झालेली आहे, अतिशय वाजा गाजामध्ये निश्चित रूपाने त्या लग्नाची तयारी केली होती आणि लग्न अतिशय उत्कृष्ट पद्धतीने निश्चित रूपाने करण्याचं त्या जित पद्माच्या वडिलांनी योजले होतं। आणि ज्यावेळी सगळी लग्नाची तयारी झाली, मंदिरामध्ये भगवंतांचा अभिषेक पूजन आणि भगवंताची भक्ती आराधना श्री राम श्री लक्ष्मण आणि सीतामाईंनी केल्यानंतर ते आपल्या महलामध्ये परत येतात आणि महलामध्ये इकडे दोघांना आता सजवायची तयारी चाललेल्या, लग्नाचा दिवस तो त्या दिवशी आलेला आहे आणि सगळी तयारी झाल्यानंतर ज्यावेळी जित पद्मा श्री लक्ष्मणांच्या जवळ येते सजून आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात घ्या, लग्न झाल्यानंतर मला सुद्धा तुम्ही तुमच्या सोबत घेऊन चला। त्यावेळी श्री लक्ष्मण त्यांना समजावून सांगतात की आम्ही दंडकवनामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी दंडकवन आहे ते दंडकवनाची अलीकडची जी बाजू आहे ती सगळी सीमा भरत राजाची आहे आणि त्या सीमेच्या बाहेर आम्ही ज्यावेळी प्रवेश केल्यानंतर आम्ही एका ठिकाणी स्थित झाल्यानंतर आम्ही आमची अवस्था बदलून निश्चित रूपाने सगळ्यांना मी घेऊन जातो, तू काही भिण्याची गरज नाही हे म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणले
आणि ज्यावेळी सगळ्या वेगवेगळे राजे, नगरातले मंत्री, सैन्यपतीगण, प्रधानगण सगळे मंत्री जिथं उपस्थित राहिले आणि अतिशय थाटामध्ये त्यांचा लग्नाचा सोहळा पार पडालाय. प्रभू रामचंद्रजी आणि सीता मैया त्यांना निश्चित रूपानं, त्या दोघी दाम्पत्यांना निश्चित रूपानं आशीर्वाद किंवा शुभेच्छा देण्यासाठी तिथे उभे आहेत. आणि या जित पद्माचे जे माता पिता आहेत ते सुद्धा आहेत आणि सगळे राजे, मंत्रीगण सगळे त्या लग्नाला उपस्थित आहेत. अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं ते लग्न त्या मंडपामध्ये पार पडतंय. ते लग्न पार पडलं आणि ते लग्न पार पडल्यानंतर आता निश्चित रूपानं ज्यावेळी हे लग्न पार पडल्यानंतर 1 ते 1.5 महिन्याचा काल तिने त्याच नगरामध्ये व्यतीत केला. आणि व्यतीत केल्यानंतर त्यांचा प्रवास आता दंडक वनाच्या दिशेने चालू होता. ज्यावेळी त्यांचा प्रवास चालू झाला आणि प्रवासामध्ये ते पुढे जात होते, श्रीराम, लक्ष्मण आणि सीता मैया ही सगळीजण चालत पदविहार करत होते. आणि त्या दंडक वनाच्या दिशेने त्यांचा विहार चालू असताना एका वनामध्ये निश्चित रूपानं चालत चालत ते पोहोचल्यानंतर अजून ती सीमा दंडक वनाची यायची आहे, त्याच्या आधीच तिथं पोहोचल्यानंतर एक प्रसंग असा त्यांच्या समोर येतोय की निश्चित रूपानं वंशस्थल नावाची नगरी त्यांना प्राप्त होते. त्या नगरीमध्ये ते प्रवेश करतात. तिघही दाम्पत्य की श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीता मैया ही प्रवेश त्या वंशस्थल नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं ज्यावेळी ते प्रवेश केलेले आहेत त्या नगरामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी दुपारची वेळ होती आणि ते पोचले होते आणि त्या अवस्थेमध्ये पोचल्यानंतर त्यांनी नगरामध्ये गेल्यानंतर नगरातली काही माणसं एक वेगळी चर्चा करत होती. ते चर्चा करत होते की निश्चित रूपानं आपण इथलं सगळं सामान आवरायचं आणि लवकर आपण नगरातनं बाहेर पडत चला. मग श्रीराम आणि लक्ष्मणांना नाही याचं कुतूहल वाटते की ही लोक सगळी इथनं बाहेर सोडून जायसाठी का प्रयत्न करल्यात. त्यावेळी त्यांना मनात कुतूहल आल्यानंतर ते एका व्यक्तीला विचारतात की काय परिस्थिती आहे, सगळी लोक तयारी का करल्यात इथनं सोडून जायची. त्यावेळी ते नगरातली वंशस्थल नगरातली जी व्यक्ती आहेत ते त्यांना सांगतात की या वंशस्थल नगरीच्या कोपऱ्यावरच सीमेवर एक मोठा पर्वत आहे आणि त्या पर्वतावर 2 दिगंबर मुनिराज साधना करायला बसलेले आहेत. त्यांचं नाव आहे देशभूषण आणि कुलभूषण. ते साधना करायला बसलेले आहेत. परंतु निश्चित रूपानं रात्रीच्या वेळी ज्यावेळी संध्याकाळ व्हायला चालू होतोय त्यावेळी बरेच निश्चित रूपानं व्यंतर देव आदी देव आहेत ते देव सगळे त्यांच्यावर उपसर्ग करतात. आणि ते उपसर्ग करत असताना एवढा भयंकर आवाज, एवढ्या दगडांचा मारा, वारांचा मारा, विषांचा मारा, सर्पांचा मारांचा, विच्छूंचा मारा, ह्या सगळ्या प्रकारचे मारे होत असतात. त्यामुळे आम्ही नगरातले सगळे लोक हे सगळं नगर सोडून बाहेर इथनं 5-6 कोसावर जाऊन तिथं राहतोय आणि परत दुसऱ्या दिवशी आणि परत नगरात येतोय. त्यावेळी सीता मैया हे सगळं ऐकून घाबरते. त्यावेळी सीता मैया श्रीरामांना, लक्ष्मणांना म्हणते आपण सुद्धा इथनं जायला पाहिजे, आपण बी या नगरात राहून काही उपयोग नाही, कारण की निश्चित रूपाने ही अवस्था होत असेल तर काय. त्यावेळी श्रीराम म्हणतात की महापुरुषांचं आणि राजांचं निश्चित रूपाने कर्तव्य आहे की दुसऱ्यावर दुःख, दुसऱ्यावर संकट, दुसऱ्यावर उपसर्ग आला असेल तर तो उपसर्ग दूर करणे हे त्यांचं कर्तव्य आहे. कुठल्याही तिथीला न भीता या सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं हे महापुरुषांचं कर्तव्य आहे. हे ऐकल्यानंतर सीता मैया जरा भिलेल्या अवस्थेमध्ये असते, परंतु तरी सुद्धा आता नायला जात असतो, कारण की यांनी दोघांनी निर्णय घेतलाय म्हणजे त्या पर्वतावर आता ही दोघं जाणार. सीता मैया निश्चित रूपानं तरी परत एकदा निवेदन करते की आपण या पर्वतावर न जाता ही माणसं ज्या ठिकाणी आपले सुरक्षा करण्यासाठी ज्या ठिकाणी जाऊन राहतात आपण सुद्धा तिथे जाऊया आणि आपली सुरक्षा करून घेऊया. त्यावेळी श्रीराम म्हणतात नाही, की क्षत्रिय लोकांचं कर्तव्य आहे की दुसऱ्यांच्यावर उपसर्ग आलेला, दुसऱ्यावर संकट आलेलं, दुसऱ्यावर दुःख आलेलं ते सहन करायचं नाही, तर त्या संकटाचं, दुःखाचं आणि उपसर्गाचं निवारण करायचं हे क्षत्रिय लोकांचं काम आहे. त्यामुळे आपण आज आपला विहार आहे तो या पर्वतावर करणार आहोत. सीता मैया ऐकली. सीता मैया, श्रीराम काय करतात, सीता मैयाला लक्ष्मण आणि जे राम चालत असतात त्यांच्या मध्ये सीता मैयाला घेतात आणि चालत त्या डोंगरावर जातात. संध्याकाळची वेळ जशी होईल तसं पुढं जाईल तसं कधी संध्याकाळची वेळ होत असते. संध्याकाळची वेळ व्हायला जशी चालू झाली त्याचे भयंकर भयंकर आवाज, त्यांच्या पायामध्ये मोठमोठे असे सर्प कधीच त्यांनी बघितले नाहीत
असे विंचू त्यांच्या पायामध्ये येतात की त्या विंचूनं त्यांनी कधीच पाहिले नाहीत. त्यांचे नांगे एवढे मोठे मोठे असतात. सीतामय्या आणि परत जास्तच घाबरते. परंतु श्रीराम आपल्या बाणांच्या माध्यमातून त्या सर्पांचा, त्या बिच्छूंचा निश्चित रूपानं, जो निश्चित रूपानं त्यांच्या अंगावर उपसर्ग रूपामध्ये होत होता, ते सगळ्यांना दूर करतोय बाणांच्या माध्यमातून. आणि चालत चालत पुढे जातात. पुढे गेल्यानंतर ज्यावेळी त्यांना ज्या पर्वतावर पोहोचायचं त्या पर्वतावर त्यांनी चढायला चालू करतात. पर्वतावर वर पोहोचायची त्यांची इच्छा आहे, कारण की त्यांच्या मनामध्ये भावना होती की जे दोन मुनिराज, देशभूषण आणि कुलभूषण मुनिराज तिथं साधनेसाठी बसलेले आहेत, त्यांच्या साधण्यामध्ये कोणताही व्यत्यय न येता त्यांच्यावर जो होणारा उपसर्ग आहे तो उपसर्ग दूर केला पाहिजे, ही भावना श्रीरामांच्या मध्ये आणि श्री लक्ष्मणाच्या अंतरंगामध्ये होती. त्यामुळे त्यांनी दृढतापूर्वक कोणत्याही संकटाला, कोणत्याही भीतीला न घाबरता निश्चितपणे अतिशय भावपूर्वक आणि अतिशय मनातले उज्ज्वल भावपूर्वक त्या पर्वतावर वर त्यांनी जात होते. आणि ज्यावेळी पर्वतावर गेल्यानंतर पर्वतावर चढत गेल्यानंतर पर्वतावर पोहोचल्यानंतर ज्यावेळी एका दगडावर एका झाडाखाली निश्चित रूपाने दोन मुनिराज ते निश्चित रूपाने ध्यानमग्न अवस्थेत बसल्यानंतर पहिला श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या हे तिघही तिथं खाली बसून त्यांची 3 वेळा नमस्कार करून दर्शन घेतात आणि एक कायसर्ग करतात. त्या मुनिराजांचं दर्शन केल्यानंतर 3 वेळा नमस्कार करून निश्चित रूपाने त्यांचं दर्शन केल्यानंतर त्या मुनिराजांच्या नावानं कायस्वर्ग करतात. आणि कायस्वर्ग केल्यानंतर त्यांची भावना मनात होते, सीतामय्याला त्या मुनिराजांच्या कोपऱ्यावर तू मुनिमारांच्या चरणामध्ये तिथं एका बाजूला तू बस. सीतेला सांगितलं ते सीता तिथं जाऊन बाजूला बसते. आता ज्यावेळी एक नाही संध्याकाळ अजून व्हायची होती, आता नुसता जरा अंधार पडायला चालू झाला. म्हणजे आत्ताची वेळ आहे तीच वेळ तिथं होती. आपण बी त्याच वेळेत आहे, आपली रामकथा बी त्याच वेळेत चालू आहे. ज्यावेळी थोडा अंधार पडायला चालू होणार आहे त्यावेळी सीता आता घाबरल्या अवस्थेमध्ये त्या मुनिरांचे ध्यान करत, मुनिरांच्याकडे बघत, त्यांची शरीरयष्टी आणि मुनिराज किती भावपूर्वक साधना करल्यात ही साधना बघत ज्यावेळी भयंकर भयंकर आवाज व्हायला चालू होतात त्यावेळी सीता न घाबरता त्या मुनिरांच्याकडे बघते. ते मुनिराज कुठल्याही आवाजांना, कुठल्याही उपसर्गाला कधी न घाबरता आपल्या साधनेमध्ये अतिशय तल्लक आणि अतिशय मग्न आत्म्यामध्ये लीन असे होते. श्रीरामांच्या मनामध्ये भाव येतोय की आता यांच्यावर जो उपसर्ग होणार आहे तो उपसर्ग आपण दूर करणं आवश्यक आहे. त्यांनी बाण घेऊन, आपला बाण घेऊन तयारीमध्ये राहतात की जे देव यंत्र अधिक नाही त्या देशभूषण आणि कुलभूषण मुनिरांच्यावर उपसर्ग करल्यात त्यांचा उपसर्ग दूर करून आपण निश्चित रूपाने त्या उपसर्गाला दूर करून आपण निश्चित रूपाने या गोष्टींना, सगळ्या गोष्टींना दूर करायचं आहे. ते वाट बघत होते की उपसर्ग केव्हा होईल आणि त्या उपसर्गाला आम्ही दूर करेन. परंतु पहिल्या अवस्थेमध्ये निश्चित रूपानं तसाच काल पुढे जातोय. हे दोघं भाऊ कोणत्याही परिस्थितीत न घाबरता त्यांच्या मनामध्ये एवढीच भावना होती की त्या दिगंबर मुनिरांचा उपसर्ग आम्हाला दूर करायचा आहे. ते न घाबरता तिथं उभे आहेत की ज्यावेळी उपसर्ग होईल त्या उपसर्गाला देवांना सामोरे जाऊन देवांच्या बरोबर युद्ध करून त्या देवांना आपल्याला परास्त करायचं आहे. आणि एवढी शक्ती आपल्यात येऊ ही जिनेंद्र चरणी भावना करतात. आणि ज्यावेळी थोडा अंधार झाल्यानंतर वर्ण आभाळातनं मोठमोठे दगड पडायला चालू होतात. दगड पडायला झाल्यानंतर वर्ण मोठमोठे साप पडायला चालू होतात, मोठमोठे विंचू पडायला चालू होतात. आणि ह्या सगळ्या अवस्था प्राप्त झाल्यानंतर आता त्या निश्चित रूपानं भयंकर भयंकर असे भूत, पिशाच, व्यंतर यांचे आकार निर्माण होतात. आणि त्या आकाराच्या माध्यमातून अग्नीच्या ज्वाला बाहेर निघतात आणि त्या मुनिरांच्या दिशेने त्या अग्नीच्या ज्वाला निघत असतात. आता श्रीरामांना लक्षात आलं की हे आकाराच्या माध्यमातून कुठनं जे अग्निज्वाला पडल्यात ते व्यंतरांचं किंवा त्या भूत पिशाचं राक्षसांचं ते मुख आहे. म्हणून ते आपल्या बाणांच्या माध्यमातून त्यांच्यावर वर्षाव करायला जातात. ज्यावेळी वर्षाव करायला चालू करतात त्यावेळी त्या व्यंतरांना सुद्धा, त्या देवांना सुद्धा राग येतोय, चीड येत्या, क्रोध येतोय की निश्चित रूपानं आमच्या संग युद्ध करण्याची कुणाची धाडस झालेली आहे, आम्ही सुद्धा त्यांच्यावर युद्ध करणार आहे. ते आपलं सगळं उपसर्गाची गोष्ट सोडतात आणि त्या श्रीराम आणि लक्ष्मणांच्या बरोबर युद्ध करायला चालू करतात. दोघांचं घमासान युद्ध चालू आहे. इकडं दिगंबर मुनिराज आपल्या साधनेमध्ये, सीतामय्या मुनिरांच्या साधनेमध्ये आहे. मुनिरांची भाव करल्या की निश्चित रूपाने हे उपसर्ग सगळ्या गोष्टी आहेत, हे भगवान सगळ्या प्रकारच्या उपसर्ग आणि सगळ्या प्रकारच्या दुःखांना, कष्टांना दूर कर म्हणून ही सीतामय्या भावना करल्या. आणि हे दोन भाव कोणतीही भावना मनात भीती न बाळगता त्या देवांच्या बरोबर युद्ध करल्यात. आणि घमासान युद्ध असं चालू आहे. प्रसंग कसा असेल बघा. आम्ही जरा काय गोष्टी नुसता कॉकरोच बघितली पळत सुटते. चिंतन करणं आवश्यक आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, असे दिगंबर मुनिराज होऊन गेले आहेत, त्यांनी भयंकर भयंकर असे उपसर्ग सहन करून केवळ ज्ञानाला प्राप्त केलेलं आहे. परंतु आम्हाला थोडं संयम पाळायला येत नाही. जरा काय झालं लगेच डोळ्यात पाणी, वरडायला, नाचायला चालू, ह्या गोष्टी होतात. परंतु एवढा सगळा उपसर्ग होऊन सुद्धा ते मुनिराज आपल्या साधनेमध्ये तसेच होते. आणि या दोन भावांची जे क्षत्रिय कुलामध्ये जन्मले होते त्यांची इच्छा होती त्यांच्यावरचा उपसर्ग आम्ही दूर करणार. आणि त्या घमासान युद्धामध्ये चालू आहे. युद्ध भयानक असं युद्ध चालू आहे. मध्यरात्रीपर्यंत युद्ध गेले. मध्यरात्रीचे टायमिंग झाले तरी सुद्धा यांचं दोघांचं, देवांचं आणि त्या श्रीराम आणि श्री लक्ष्मणांचं युद्ध चालू आहे. शेवटला ते व्यंतर भूत पिशाचे आदी जे देव होते ते देव थकतात आणि त्या युद्धामध्ये आपले हार पत्करतात आणि तिथनं निघून जातात. ज्यावेळी युद्ध थांबलं आणि ते हार पत्करले त्याच वेळी योगायोगानं थोडा वेळ काळ व्यतीत झालाय, त्याच वेळी ते देशभूषण आणि कुलभूषण मुनिराजांना केवळ ज्ञानाची प्राप्ती होते. केवळ ज्ञान झाल्यानंतर एक अशी लक्ष्मी की निश्चित रूपानं सगळं शरीर निश्चित रूपानं सुगंध रूप सुवर्णमय असं शरीर बनलेलं आहे. केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानं सगळ्या प्रकारचं ज्ञान, 11 अंग 14 पूर्वांचं ज्ञान, त्याच्याबरोबर 4 जे घाती कर्म आहेत त्या घाती कर्मांचा नाश तिथं झालेला आहे. आणि 4 गुणांची प्राप्ती त्या अर्हंत देशभूषण आणि अर्हंत कुलभूषणांना झालेली आहे. अतिशय भावनापूर्वक श्रीराम लक्ष्मण आणि सीतामया तिथं चरणावर जाऊन त्यांचं वंदन, दर्शना, नमस्तो, त्यांची आराधना, त्यांची भक्ती तिथंच करायला लागतात, चालू करतात. कारण की साक्षात आमच्या समोर त्या मुनिराजांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि निश्चित रूपानं ते मुनिराज त्यांचा उपसर्ग दूर झाल्या झाल्या त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्या. त्यामुळे श्री रामांना, लक्ष्मणांना आणि सीतामयाला आनंद होता. आज एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी देवशास्त्र, गुरु आणि धर्मावर संकट येते त्यावेळी सगळ्यांनी की आपल्या सगळ्या गोष्टी मनातल्या सोडून, सगळ्या गोष्टींना, सगळ्या विधींना बाजूला करून आम्ही आमच्या जीवनामध्ये निश्चित रूपानं ते देवशास्त्र, गुरु आणि धर्मावरचं संकट आहे ते संकट दूर करण्यास आम्ही अग्रेसर असणं आवश्यक आहे. ज्या ज्यावेळी असा प्रसंग येईल, ज्या ज्यावेळी अशी घटना घडेल त्या प्रत्येक घटनेमध्ये निश्चित रूपानं आम्ही मुख्य रूपानं त्या धर्माच्या आणि देवशास्त्र गुरूंच्या पाठीशी उभा असणं आवश्यक आहे. कारण की त्यावेळी महत्वाची गोष्ट, कुठलाही उपसर्ग, दुःख, संकट येते ते निश्चित रूपानं कर्माच्या उदयात येते. त्या कर्माच्या उदयामध्ये आम्ही सगळी एक असणं आवश्यक आहे. श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या हे तिघं असून सुद्धा, कारण की ते महापुरुषांच्या कोटीमध्ये होते, त्यांनी त्या देशभूषण कुलभूषण मुनिरांचा उपसर्ग दूर केला आणि त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. आता ते अतिशय भावपूर्वक निश्चित रूपानं त्या देशभूषण कुलभूषण मुनिरांची पूजन करल्यात. सकाळचा पहर होता आणि सकाळच्या पहरामध्ये निश्चित रूपानं ते पूजन, आराधना, भक्ती या सगळ्या गोष्टी करल्यात. सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि भावपूर्वक त्यांनी सगळ्यांनी निश्चित रूपानं त्यांची पूजा आराधना केली. आणि ती बातमी निश्चित रूपानं त्या नगरामध्ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये पोहोचल्यानंतर सगळे नगरातले लोक, सगळे श्रावक श्राविका की देशभूषण आणि कुलभूषण मुनिराजांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्या. सगळे त्या दिशेनं, त्या डोंगराच्या दिशेनं, तो डोंगर सगळा पूर्ण भरून गेला श्रावक श्राविकांनी. आणि त्या मुनिरांची निश्चित रूपानं भक्ती, आराधना, पूजा आदी सगळे करण्यामध्ये सगळे श्रावक पूर्णपणे मग्न झालेले. किती भाव चांगलं वातावरण असेल बघा. सगळा डोंगर भरलेला आहे. सगळ्या डोंगरावर सगळेजण देशभूषण आणि कुलभूषण जे ज्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्या त्या मुनिरांची निश्चित रूपानं भक्ती आणि आराधना करल्यात. किती सुंदर वातावरण असेल. त्या वातावरणात आम्ही असतो तर असं बघत बसलो नसतो. आम्ही बी लगेच कपडे काढून मोक्ष प्राप्त करण्याचा प्रयत्न केला असता. तुम्ही असता तर पूजा केला असता. सोडा, तुम्ही पूजा केला असता, आराधना केला असतं, नुसतं बघत राहिलं किती चांगलं आहे, चांगलं आहे, नुसतं बोलायचं, सोडायचं, एवढंच केलं असतं. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे, ज्यांना केवळ ज्ञान प्राप्त झालं आहे, त्यांची आराधना, त्यांची भक्ती, त्यांची पूजा, जेवढं काही सानिध्य मिळते ते आम्ही घेणं आवश्यक आहे. आणि त्यातून आमचं सुद्धा कल्याण कसं होईल ही भावना करणं आवश्यक आहे. त्या श्रीरामांनी, श्री लक्ष्मणांनी आणि सीतामय्यानं सुद्धा तीच भावना केली की निश्चित रूपानं यांना जशी केवळ ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे तसं निश्चित रूपानं आम्हाने सुद्धा भविष्यामध्ये केवळ ज्ञानाची प्राप्ती व्हावी ही भावना करून त्यांची भक्ती, आराधना आणि पूजा केली. आणि ते पूजा करत असताना ज्यावेळी निश्चित रूपानं ते पूजा करत होते भावपूर्वक, आणि ती पूजा करत असताना
सगळ्या गोष्टी पार पडत असताना अतिशय भावपूर्वक सगळ्यांनी पूजा केली आणि पूजा केल्यानंतर निश्चित रूपानं त्यांच्या गंधकुटीच्या बाहेर त्यांनी सगळी बसलेले आहेत, सगळेजण आराधना करत आहेत. तिथं केवलज्ञान झालेले अरिहंत परमेश्वरी तिथं विराजमान आहेत. आणि त्यावेळी श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्याचा जय जयकार ते सगळे श्रावक करलेत. का? कारण की एका मुनिवरांचं उपसर्ग कुणी दूर केला असेल तर या 3 दाम्पत्यांनी केलेलं आहे. त्यांचा बी जय जयकार झाला. जय जयकार झाल्यानंतर त्यांची पूजा आराधना केल्यानंतर आता श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामयांचा प्रवास परत पुढं निश्चित रूपानं दंडक वनाच्या वर त्यांचं गमन होणार आहे. आणि ज्यावेळी निश्चित रूपानं या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी पुढे विहार करणार आहेत, त्याच्या आधी परत एकदा त्यांनी म्हणतात की ज्यांना केवलज्ञान झालं त्या भगवंतांची आराधना भक्ती अनेकदा करून जावे आणि ती भक्ती आराधना करतात आणि आपल्या गमनास प्रारंभ करतात. एक गोष्ट लक्षात घ्या, देशभूषण आणि कुलभूषण हे दोन जे मुनिराज होते ज्यांना केवलज्ञानाची प्राप्ती झाली त्यांच्याविषयी सुद्धा थोडं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. ज्यावेळी डीपमध्ये पद्मपुराणजी ग्रंथ किंवा देशभूषण कुलभूषणांचं चरित्र वाचणार त्यावेळी कळतंय, परंतु मुख्य रूपानं थोड्या रूपात तर आम्हाला ती कथा माहीत असणं आवश्यक आहे. ज्यावेळी निश्चित रूपानं देशभूषण कुलभूषण हे मुनी व्हायच्या आधी दोघं एक नाही राजकुमार होते. आणि ज्यावेळी लहान असतानाच त्यांना गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी आणि सगळ्या राजनीती आधी शिकण्यासाठी गुरुकुलामध्ये घातलं होतं. आणि गुरुकुलामध्येच त्यांनी निश्चित रूपानं 16-17 वर्ष 16-17 ते 18 वर्ष त्यांनी गुरुकुलामध्ये निश्चित रूपानं आपलं सगळं शिक्षा विद्या आणि सगळ्या प्रकारच्या कला सगळं ज्ञान पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या नगरामध्ये, कारण की ते एका राजाचे पुत्र आणि दोघंही राजकुमार होते. आणि ज्यावेळी निश्चित रूपानं त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्यांनी परत आपल्या राज्यामध्ये येणार होते, त्यांच्या आगमनाची आणि त्यांच्या सगळ्याची हार फुलं तोरण रांगोळी काढून सगळी तयारी केली होती. आणि ज्यावेळी रथातनं त्यांची मिरवणूक चालवत असताना ते नगरामध्ये प्रवेश करत होते, देशभूषण आणि कुलभूषण युवराज नगरामध्ये प्रवेश करत असताना काय होतंय, ज्यावेळी नगरातनं प्रवेश करत करत त्यांचा रथ त्यांच्या राजवाड्याकडं त्यांच्या नगरीकडे येतोय. राजवाड्याकडे आल्यानंतर निश्चित रूपानं राजवाड्यावर एका राजवाड्यात त्यांच्या राजवाड्याच्या कोपऱ्यावरच एक मोठा राजवाडा होता. त्या राजवाड्यावर एक कन्या होती. ज्यावेळी त्यातल्या मोठ्या भावाचं लक्ष त्या कन्येकडे जाते त्यावेळी झटदिशी त्याच्या मनामध्ये येते या कन्येशी मी विवाह करणार आहे. तो देशभूषणचं लक्ष गेल्यानंतर तो बी मनात म्हणतोय या कन्येशी मी विवाह करणार आहे. आता ज्यावेळी तो मोठा भाऊ आहे तो बारक्या भावाला सांगतोय मी या कन्येशी विवाह करणार आहे, तो भाऊ म्हणतोय मी करणार आहे. आता दोघांचे वार्तालाप चालू होतात आणि ते रथ पुढे चाललाय, या दोघांचा वार्तालाप चालू आहे. मी त्या कन्येशी विवाह करणार आहे, ह्यो म्हणतोय मी कन्येशी विवाह करणार आहे. रथ पुढे जातोय आणि ज्यावेळी रथातनं ते दोघं उतरतात त्यांचा वार्तालापाचं रूपांतर आता भांडणामध्ये झालं होतं. ते वार्तालापाचं रूपांतर भांडणामध्ये झालं होतं की आपण दोघंही युद्ध करायचं, युद्धामध्ये कोण जिंकेल तो त्या कन्येशी विवाह करेल अशी त्यांची वार्तालापमध्ये गोष्टी झाली होती. आणि ते खाली उतरतात आणि ज्यावेळी तिथं आई येते, त्यांची आई त्यांची पंचारती करण्यासाठी त्यांचं काय करतात ओवाळणी करण्यासाठी तिथं आई उपस्थित झाल्यानंतर ज्यावेळी आईला कळते की यांच्या दोघात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली, आई विचारते का. त्यावेळी तो मोठा भाऊ म्हणतोय त्या कन्येशी मी विवाह करणार आहे. दुसरा भाऊ म्हणते मी त्या कन्येशी विवाह करणार आहे. त्यावेळी आईला धक्का बसतोय आणि आई म्हणते की तुम्ही काय विचार करलाय, ती कन्या दुसरी कोणी नसून तुमची बहीण सक्की बहीणच ती कन्या आहे, तिच्याशी विवाह करण्याचा भाव करला. एवढं म्हणल्यानंतर आईचे शब्द ऐकल्यानंतर त्यांना एवढा ग्लिन्या वाटते, मनामध्ये ते स्वतःला एवढं कोसत असतात की निश्चित रूपाने आम्ही स्वतःच्या बहिणीबरोबरच विवाह करण्याची भावना केलेली आहे. म्हणून त्यांना संसाराप्रती वैराग्य निर्माण होते आणि महलामध्ये प्रवेश करायच्या आधीच ते रथ बीत सगळा महल सगळ्या गोष्टींचा त्याग करतात आणि वनामध्ये जाऊन दीक्षा घेतात. आणि तेच मुनी देशभूषण मुनी आणि कुलभूषण मुनी बनतात. आणि त्यांनाच केवळ ज्ञान झालं, त्यांचाच उपसर्ग राम आणि लक्ष्मणांनी दूर केला होता. आम्ही चिंतन करण्याचे संसाराची रीत अशीच आहे, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, त्या संसाराच्या सगळ्या गोष्टीवर त्या दोघा भावांनी निश्चित रूपानं मात करून अशी घटना आधी घडली होती. त्यामध्ये
त्याच भावामध्ये, त्याच काळामध्ये, त्याच ठिकाणी निश्चित रूपाने साधना करून आत्मसाधनेमध्ये लीन होऊन त्यांनी मोक्षाची प्राप्ती करून घेतली. किती महान ते देशभूषण आणि कुलभूषण असतील. आणि आत्ता सुद्धा आम्ही त्या पर्वतावर गेल्यावर त्या देशभूषण आणि कुलभूषणांचा आराधना, भक्ती, पूजा, अभिषेक आदी सगळ्या गोष्टी करतोय. अजून सुद्धा कुंतलगिरी या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी त्यांची मूर्ती विराजमान आहे वर डोंगरावर, त्याच ठिकाणी एक झाड होतं आणि त्या झाडाखालीच ते ध्यानाला बसले होते आणि त्यांच्यावर उपसर्ग तिथंच होत होता. आज बरीच एका ठिकाणी बाजूला इकडच्या साईडला दगड, इकडच्या साईडला दगड आणि तिकडच्या साईडला सगळी दगड मोठी मोठी दिसतात. ती निश्चित रूपाने वेंतरांनी, भूत, पिशाच, राक्षसांनी जो केलेला त्यांचा उपसर्ग होता, त्या उपसर्गाचं प्रतीकच ती सगळी दगड आहेत. आणि त्याच डोंगरावर निश्चित रूपानं तो श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामय्या या तिघांनी पोचून निश्चित रूपाने त्यांच्यावर झालेला तो उपसर्ग आहे, तो उपसर्ग दूर करता आणि तिथंच त्यांना कैवल्याची प्राप्ती करून तिथनच ते मोक्षाला गेले. म्हणून निश्चित रूपाने कुंतलगिरी हे सिद्ध क्षेत्र म्हणलं जाते. सिद्ध पदाला प्राप्त झाले. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. ज्यावेळी निश्चित रूपानं आम्ही या जीवनात सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की दंडकवनाचा इतिहास म्हणजेच कुंतलगिरी क्षेत्रापासून दंडकवन चालू होते. त्याच्या अलीकडं वंशस्थल नगरी म्हणजे कुंतलगिरीच्या खरी पायथ्याशी एक छोटीशी नगरी होती. त्या नगरीचं नाव होतं वंशस्थल नगरी. हे शास्त्रामध्ये असलेलं नाव आहे. आणि त्याच दंडकवनामध्ये प्रवेश करून त्याने आता निश्चित रूपानं आपला पुढचा प्रवास निश्चित रूपानं पुढच्या ठिकाणी चालू करणार आहेत. आणि ज्यावेळी त्या सगळ्या घटना पार पडल्या, त्या सगळ्या घटना पार पडल्यानंतर त्यांनी त्या दंडकवनामधून आता आपला पुढचा प्रवास चालू केला. ते चालत चालत पुढं गेलेले आहेत. चालत चालत पुढं जात असताना निश्चित रूपानं एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतेही व्यक्ती कोणीही असेल, महापुरुषांच्या जीवनामध्ये पुण्याच्या उदयामध्ये त्यांच्या सगळ्या घटना व्यवस्थित पार पडतात. आणि हे पुढं जात असताना ज्यावेळी दंडकवनामध्ये पोहोचतात त्यावेळी निश्चित रूपानं त्यांच्याबरोबर एक विशिष्ट अशी घटना घडते. आणि ती घटना निश्चित रूपानं घडायच्या आधीच त्या दंडकवनामध्ये पुढे गेल्यानंतर त्यांनी स्वतः श्रीरामांनी, श्री लक्ष्मणाने एक आदेश दिला की या ठिकाणी आपण या दोन मुनींचा उपसर्ग दूर केला आहे आणि या दंडकवनामध्ये थोड्या दिवसाचा प्रवास आपल्याला थांबवायचा आहे. आणि एका झोपडीची व्यवस्था तू कर. इथं एक झोपडी तयार कर आणि त्या झोपडीमध्ये आपल्याला इथं राहायचं आहे आणि आपली साधना करायची आहे. आणि निश्चित रूपानं त्या दंडकवनामध्ये ते आपल्या एका कुटियाची झोपडीची व्यवस्था करतात आणि त्या झोपडीमध्ये बराच दिवस आपलं सगळं सानिध्य आणि निश्चित रूपानं तिथं राहून धर्मसाधना, आराधना, बाकीच्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित पार पडतात. आणि हे पार पाडल्यानंतर निश्चित रूपानं सगळ्या गोष्टी करत असताना, सगळ्या गोष्टी होत असताना बराच काळ त्यांनी तिथं वितत केल्यानंतर आता त्यांचा पुढचा प्रवास चालवणार आहे. आणि पुढच्या अवस्थेमध्ये एक विशिष्ट अशी घटना तुमच्या समोर येणार आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक विशिष्ट घटना येणार आहे, ती उद्याच्या भागामध्ये तुम्हाला आचार्य भगवान सांगणार आहेत. ती विशिष्ट घटना ऐकल्यानंतर तुम्हाला बी कळेल की काय काय त्यांच्या जीवनात घडतंय कुणास ठाऊक. महापुरुषांचं जीवन असंच आहे. कुठेही गेले तरी संघर्ष, दुःख, संकटांना पार करत त्यांना पुढे जावं लागतंय. आणि ते आचार्य भगवान उद्याच्या भागामध्ये पुढच्या प्रवासाचं वर्णन उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान करणार आहेत. ते उद्याच्या भागामध्ये निश्चितपणे आपण बघूया. मी एवढीच भावना करतो, आजचा कर्म सिद्धांत काय मिळत असेल तर जीवनात एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी देव, शास्त्र, गुरु आणि धर्मावर संकट येणार आहे त्या संकटाला किंवा उपसर्गाला दूर करण्याची किमया कुठली भीती न बाळगता आम्ही करण्याचा प्रयत्न करणे हा कर्मसिद्धांत मिळतोय. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, देव, शास्त्र, गुरुवर आणि धर्मावर येणारे संकट आहे ते आमचं स्वतःचं संकट आहे हे समजून जर देव, शास्त्र, गुरु आणि धर्माचं संकट आम्ही दूर केलं तर निश्चित रूपाने भविष्यामध्ये आम्ही सुद्धा भगवान बनल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट मनात आजचा कर्मसिद्धांत घ्या. आणि आजच्या वाणीला मी विराम देतोय. जे बोल आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की सुख के सब साथी दुख में न खो, मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दूजा न को, मेरे राम मेरे श्याम